शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या प्रकरणावरती सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे। विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात पवार आणि ठाकरे यांनी कोर्टामध्ये धाव घेतलेली आहे। विधानसभा अध्यक्षांचा निर्णय चुकीचा असल्याचा ठाकरेंच्या याचिकेमधनं दावा करण्यात आलेला आहे आणि आज या याचिकांवरती सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी पार पडणार आहे। शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही प्रकरणावरती आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होते आणि याविषयी आपण अधिक बोलूया। प्रतिनिधी शिवाजी काळे दिल्लीतून आपल्या सोबत आहेत। शिवाजी, आज या प्रकरणांवरती सुनावणी होणार आहे, तेव्हा नेमके काय मुद्दे, काय अपेक्षित आहे? शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही प्रकरणाच्या संदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होत आहे। कारण गेल्या अनेक दिवसांपासून वारंवार या प्रकरणावरची सुनावणी जी आहे ती सातत्याने पुढे ढकलण्यात आलेली आहे। त्यामुळे आज या प्रकरणावरची सुनावणी होऊन विधानसभा निवडणुकीच्या अगोदर निर्णय येतो का हे पाहणं महत्त्वाचं आहे। या सगळ्या प्रकरणाचा विचार केला तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या संदर्भामध्ये या अगोदरची सुनावणी 29 जुलैला झाली होती आणि 15 फेब्रुवारीला 2024ला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रता प्रकरणात कोणत्याही आमदाराला अपात्र ठरवलं नव्हतं। दुसरीकडे जर पाहिलं तर याच्या अगोदर शिवसेना प्रकरणामध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कोणत्याही आमदाराला अपात्र ठरवलं नव्हतं। मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये शिवसेनाची सुनावणी जी आहे ती जरा बऱ्यापैकी पुढे गेलेली आहे आणि शिवसेनेच्या प्रकरणामध्ये विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयाची हिअरिंग सुनावणी ही सर्वोच्च न्यायालयात होणार की मुंबई उच्च न्यायालयात होणार या संदर्भात आज निर्णय होणार आहे। आणि सर्वोच्च न्यायालयाने जर या सगळ्या प्रकरणाची सुनावणी जर सर्वोच्च न्यायालयात ठेवली तर या प्रकरणाचा निकाल हा विधानसभा निवडणुकीच्या अगोदर येण्याची अपेक्षा साधारणपणे आपण म्हणू शकतो। अन्यथा हे जर प्रकरण विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाच्या संदर्भातील हे प्रकरण जर मुंबई उच्च न्यायालयात बरोबर आहे शिवाजी, त्यामुळे कोणत्या न्यायालयामध्ये सुनावणी होणार याबद्दलची स्पष्टता आज येते का हे पाहावं लागेल। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।